आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। पत्नीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न। जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या पत्नीवर चाकूचे सपासप वार, उपचारादरम्यान मृत्यू। तब्बल 5 वर्षे चाललेल्या खटल्यानंतर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। सांगली जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासातील हा पहिलाच निर्णय ठरलाय। सांगली जिल्ह्यातील भूड गावात 7 जून 2021 रोजी घडलेल्या या निर्गुण घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता। कौटुंबिक वादातून रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम याने पत्नी दीपाली कदम यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। एवढ्यावरच न थांबता आरोपीने चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले। सांगलीच्या शासकीय रुग्णालयात 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 11 जून 2021 रोजी दीपाली कदम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि या घटनेचे रूपांतर खून प्रकरणात झाले। या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश RR भागवत यांनी सुनावला। न्यायालयाने आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली। या सोबतच 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी 80,000 रुपये पीडितेच्या मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील ॲडव्होकेट आरती महानंद देशपांडे साटविलकर यांनी प्रभावीपणे मांडली। तपास अधिकारी जालिंदर जाधव, तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि त्यांच्या तपास पथकाने गोळा केलेल्या वैज्ञानिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळावरील पुरावे न्यायालयात निर्णायक ठरले। विशेष म्हणजे पत्नीच्या हत्येप्रकरणी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्याचा हा सांगली जिल्ह्यातील न्यायालयीन इतिहासातील पहिलाच निकाल मानला जात आहे। त्यामुळे या निर्णयाची कायदेवर्तुळासह संपूर्ण जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।